सध्या आपण जर पाहिलं, सौरभ थोडंसं थांबवतोय. साखर गावातून अक्षय मुंडे यांनी आम्हाला आताच कॉल केला आहे. खारेपाट चॅम्पियन्स लीगचं सुंदर आयोजन आहे आणि सर्व खेळाडूंना माझ्या माध्यमातून मी सर्वांना शुभेच्छा देतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे. कपिल, पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत आपण पाहतोय अनेक नामवंत खेळाडू, काही स्पॉन्सर, बऱ्याच जणांनी या स्पर्धेला नक्कीच चांगले आशीर्वाद दिलेत, शुभ आशीर्वाद दिलेत. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा गणरायाला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी सौरभ बुरे नवगाव हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉलने इथे मात्र सुरुवात केली आहे. अतिरिक्त धाव AK वॉरियर्स परुपाडा या संघाची धावफलकावरती लागली आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे हर्षल पाटील उर्फ बबलू. बबलूने खेळलेला फटका, अप्रतिम स्वीपचा फटका, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर, दणक्यात स्वागत, षटकार. सारख्या गोलंदाजाला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं, कारण बबलूकडे खूप सारे स्ट्रोक आहेत. बघूया चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक. कारण मोन्याकडे ह्या सुद्धा गोष्टी आहेत. ह्या अगोदरच्या चेंडूवरती चेंडू चांगला होता, फलंदाजाने स्ट्रोक चांगला खेळला. आता मात्र चेंडू थोडासा लेंथ बॉल, हार्ड लेंथचा चेंडू टाकला आणि अँगल, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असल्या कारणामुळे थोडासा अँगल मिळालाय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या 7 धावा. सुंदर अप्रतिम चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिक वरती टप्पा पीच झाल्यानंतर चेंडू येथे बाहेर निघतोय. प्रसाद पाटील मॅन फ्रॉम हाशिवरे येथे विकेट किपिंगचं काम निभावत आहेत. मोन्या पुढील चेंडू घेऊन, अप्रतिम यॉर्कर, अप्रतिम यॉर्कर. मोन्याची ॲक्युरेसी पाहता खेळ नवीन खेळाडूंना नक्कीच या काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक षटकार मारल्यानंतर कमबॅक कसं करायचं, चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करायचा, कारण मोठ्या स्टेजचा खऱ्या अर्थानं मोठा खेळाडू त्याने नक्कीच येथे सिद्ध करून दाखवलं. यावेळच्या चेंडूवरती कनेक्शन प्रॉपर आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाने येथे मात्र चांगला प्रयत्न केलाय. प्रयत्नांना येथे मात्र 100% 100 पैकी 100 गुण मिळतील. विनोद येथे आहेत. गेली 4 दिवस आम्हाला खूप येथे या खारेपाट चॅम्पियन लीग साठी मेहनत घेत आहेत आणि त्यांनी येथे नक्कीच इशारा कळवलाय की षटकार येथे वाचवलाय. तत्पूर्वी येथे मात्र एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 5 धावा प्रितेश, 5 धावा वाचवल्यात. बघूया चेंडू, बॅटची एज लागली आहे. चेंडू स्लिप मधून येथे थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल जरूर होतोय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. एक षटकार आल्यानंतर, म्हणजेच पहिल्या चेंडूवरती 7 धावा आल्यानंतर मात्र मोन्याने जबरदस्त कमबॅक केलंय. कारण गोलंदाजाकडे अशा प्रकारची गुणवत्ता असणं गरजेचं आहे. कारण आपण जर पाहिलं, गोलंदाजी करणं क्रिकेटमधलं मी तर म्हणतोय सर्वात अवघड काम आहे. आजकालच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं मित्रांनो सर्वात अवघड काम आहे. कारण फलंदाजी आपण पाहतो 11 पर्यंत नक्कीच बॅट्समन, 11वा बॅट्समन सुद्धा षटकार मारू शकतो, परंतु 11 मध्ये आपल्याला 4 गोलंदाज निवडायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला 5 ओव्हर टाकाव्या लागतात. तर गोलंदाजी करणं मित्रांनो नक्कीच ही कला आहे, कारण ती सर्वांमध्येच नसते. कारण मोक्याच्या क्षणी नक्कीच फलंदाजाला सुद्धा येथे रीड करावं लागतं. यापुढील सामना असणार आहे अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा विरुद्ध राजाबाई टायगर. दोन्ही संघांना सूचना असेल, पहिल्या इनिंगचा खेळ संपला की लगेच टॉस केला जाईल. त्याच्या अगोदरच तुम्ही टॉस बॉक्स पर्यंत पोहोचायचं आहे. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज समाधान पाटील. बघूया समाधानची गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना येथे समोर फलंदाज आहे स्ट्राईक एंड वरती सिद्धेश पाटील उर्फ सिद्धू.
सिद्धूने सुद्धा मागील 2-4 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं चांगला परफॉर्मन्स केलाय. एक सलामीवीर म्हणून त्याने नक्कीच कॅमेरामनचं सुद्धा इथे कौतुक करावं लागेल, कारण अगदी टेकडीवरती राहून सुद्धा या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आनंद मात्र सिद्धू त्यांचा द्विगुणित करतोय. डीप स्क्वेअर लेग पुलचा पॉवरफुल हिटर फटका, षटकार. स्टेडियम गहुंजे ते सुद्धा अशाच प्रकारचं मैदान आहे. टेकडीवरून सुद्धा सामने पाहायला मिळतात, कारण 21 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामने होते. सुधीर कुमार चौधरी तेव्हा प्लेयरला म्हणजेच प्रेक्षकांना पब्लिकमध्ये अलाउड नव्हतं, तेव्हा तो सुद्धा त्या टेकडीवरून सामने पाहायचा. अहो हा चेंडू सिद्धूने खेळलेला फटका कार्पेटच्या आधारावरती डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. मगाशी हेच गणित चुकलं होतं. षटकार आल्यानंतर सिंगल धाव आली असती तरी धावफलक हलतं राहिलं असतं. 10-12 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आल्या असत्या. सिद्धूने ते मात्र चांगलं काम निभावलंय. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पोहोचली आहे. 16 धावा धावफलकावरती लागली आहे. यावेळचा चेंडू रूम दिल्यानंतर हर्षल कुठल्या प्रकारे चेंडू सोडणार नाहीये. लेदर बॉल क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतोय. अशा प्रकारचे चेंडू म्हणजे चौकाराला आमंत्रण आहे. चौकार. प्रयत्न केलाय. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. वन्स अगेन चौकार. येथे ॲडव्होकेट प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धांमध्ये लीग स्पर्धातील सामन्यांमध्ये याच हर्षलने चांगली कामगिरी केली होती, परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याचा पेपर असल्या कारणामुळे त्याला जाता आलं नव्हतं. मित्रांनो, कधी कधी ह्या गोष्टींची सुद्धा नक्कीच, कारण करिअर सुद्धा इम्पॉर्टंट आहे, परंतु आपण पाहतोय ॲडव्होकेट अलिबाग ॲडव्होकेटकडून खेळत असताना सुद्धा त्याने कित्येक चांगल्या कामगिरी निभावल्यात. याही स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने एका मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. या समाधानवरती दबाव. पुढे चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू उंच हवेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मोड मध्ये आलाय. आबूने येथे मात्र पकडलाय झेल आणि बबलूला येथे मात्र जावं लागणार तंबू मध्ये. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. फसवलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद. वन डाऊन बॅटर मैदानावरती पोहोचलाय. सूरज पाटील, मॅन फ्रॉम हाशिवरे. सूरज पाटील म्हटलं की एक पॉवर प्लेचा खऱ्या अर्थानं एक सुंदर असा खेळाडू. सूरज पाटीलची पॉवर प्लेमध्ये बॅटिंग खऱ्या अर्थानं देखणे लायक असते. तत्पूर्वी पाहूया समाधानचा षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती स्लोवर वन चेंडू. फलंदाज या चेंडूवरती बीट झाला. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. बोल्ड. फलंदाज क्रमांक दुसरा बाद.
तुम्ही आधीच तुमचं कॅल्क्युलेशन करून ठेवा. तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळत आहात, त्यामुळे ज्या काही टीम मीटिंग्समध्ये तुमच्या गोष्टी झालेल्या असतील त्या मॅचमध्ये सुद्धा फॉलो व्यवस्थितरित्या करा. सामना जिंकण्यासाठी मित्रांनो नक्कीच जिद्द लागते. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटामध्ये 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. रवींद्र जडेजा 2 मिनिटामध्ये आरामात षटक पूर्ण करू शकतो. आपण 3-3.5 मिनिटामध्ये पूर्ण करू शकता. मुन्या नाही गोलंदाजीसाठी वन्स अगेन या स्पर्धेमधला हायेस्ट विकेट टेकर आहे मुन्या. मोन्याचा हा चेंडू उजव्या यष्टीवरती टप्पा घेतल्यानंतर मात्र फलंदाज थोडासा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण हीच मोन्याच्या गोलंदाजीची दहशत आहे. प्रितेश, लीग स्पर्धांमध्ये आपण पाहतोय मोन्याने बॅटिंगपेक्षा ना गोलंदाजी चांगल्या रीतीने केली आहे. अचूक टप्पा, अचूक दिशेचं तो तंत्र वापरतोय. यावेळचा चेंडू फटका हवेत आहे. हवेमध्ये खेळण्यासाठी फलंदाजाला मजबूर केलंय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येथे पकडतोय झेल. मागील 4 तब्बल 3 महत्वाचे फलंदाज बाद झाले. डीजे मोरेने इथे आणखीन एक विकेट मिळवली आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याने तब्बल 6 पहिल्या मॅच मध्ये 2 विकेट्स मिळवल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये त्याने तब्बल 6 विकेट मिळवल्या होत्या. नंतर परत 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि आत्ता परत 1, म्हणजे विकेट झालेले आहेत 11. कारण मोन्या आपण जर पाहिलं, जर मागील मॅचेसचा सुद्धा त्याचा पाहिला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा खर्च करतोय, दुसऱ्या ओव्हर्समध्ये तो विकेट्स मिळवतोय. कारण ही खऱ्या अर्थानं गोलंदाजाकडे असलेलं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक महत्वाचे खेळाडू असतात, त्यामुळे धावा येऊ शकतात. फलंदाज आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. फटका फसलाय. मिस टायमिंग. आबूने पकडलाय. या मॅच मधील दुसरा झेल. फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. झाल्यात मागील 5 चेंडूंमध्ये. मोन्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. अजूनही स्पर्धेमध्ये एकाही खेळाडूने हॅट्रिक घेतलेली नाहीये. क्युरेटरने विकेट जरूर चांगली बनवली आहे, त्याबद्दल कोणतंही मत नाही, परंतु येथे बॅटिंग विकेट आहे. बाकी हॅट्रिक होणार का? हॅट्रिक येथे मात्र रोखली आहे. कव्हर ड्राईव्हचा येथे फटका खेळला. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्येमध्ये बऱ्याच उशिराने येथे होईल बदल. धावसंख्या पोहोचली आहे 25 वरती. 25 रन्स, 25 धावा. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मोन्या आपण पाहतोय प्रत्येक मॅचेसमध्ये तो विकेट मिळवतोय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, कारण अनेक नामवंत स्पर्धा तो खेळलाय. नामवंत खेळाडूंसमोर त्याने गोलंदाजी केली आहे. ती एक दहशत निर्माण जरूर झाले. यावेळचा चेंडू फुलटॉस होता. हीच दहशत आहे, कारण एखाद्या गोलंदाजाचा फुलटॉस चेंडू सुद्धा 6 जात नाही. कारण 2024 मध्ये सुद्धा इफ्तिकार अहमद याने नक्कीच एक स्टेटमेंट केली होती की मी जसप्रीत बुमराला 6 बॉल 6 सिक्स मारेन, परंतु तो जसप्रीत बुमराच्या फुलटॉस चेंडूवरती बाद झाला होता. कारण ही बुमराची दहशत आहे आणि अलिबाग तालुक्यामध्ये मोन्याच्या गोलंदाजीची दहशत ही मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू येणं बाकी या षटकातील.
या शेवटच्या चेंडूवरती डिफेन्स केलाय. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 26वा धावफलकावरती मोन्याचा 2 षटकांचा स्पेल आपण पाहिला. 2 विकेट्स 11 धावा त्याने खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी, बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये गोलंदाज साधारणतः 14-15च्या ॲव्हरेजने धावा खर्च करतोय. जवळपास 14.5 मिनिटं होत आलेली आहेत. तर 5 मिनिटामध्ये गोलंदाज येईपर्यंत 5 मिनिटामध्ये तुम्हाला एक षटक पूर्ण करायचं आहे. जरा स्पीडअप करा, जास्त वेळ वाया घालू नका. AK वॉरियर्स परुपाडा विरुद्ध MD वॉरियर्स लेभी या 2 संघांमधली ही लढत. क्रिकेटचा हा खेळ, क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. खारेपाट चॅम्पियन लीग 2025. गिरीशजी म्हात्रे, केतनजी पाटील. खऱ्या अर्थानं हे दोन्ही व्यक्ती अगदी शांत स्वभावाचे आहेत. आम्ही 4 दिवस पाहतोय, अजूनपर्यंत कुठल्याही व्यक्तीला ते नक्कीच थोडासा आवाज वाढून सुद्धा ते बोललेले नाही आहेत. अगदी स्वीट साऊंडने ते बोलत आहेत. खऱ्या अर्थानं आयोजक या नात्याने आपण पाहतोय असे आयोजक खूप कमी असतात प्रितेश. बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धेला जातो, परंतु आयोजक जरा नक्कीच थोडेसे कणखर असतात. परंतु दोन्ही आयोजक खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी समजून घेत आहेत, म्हणून आतापर्यंत ही स्पर्धा चांगली आपल्याला पाहायला मिळते. आबू आलाय गोलंदाजीसाठी. आबूच्या गोलंदाजीवरती फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती आबूने केलाय. आबूवरती हल्ला, षटकार. वेस्ट हाईटचा नो बॉल. मात्र नोंदवला जाईल आणि त्यावरती 6 धावा लिहिल्या जातील. 32 धावा, 32 रन्स. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 2 षटकं म्हणजेच अजून 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अभिषेक नाईकचं मैदानावरती राहणं खूप गरजेचं असणार आहे. तत्पुरी हा चेंडू खेळण्याच्या कक्षेमधला, खेळण्याच्या मर्यादेमधला चेंडू आहे. थोडासा रूम जरूर होता फलंदाजाने, मात्र या चेंडूला सोडून दिलं होतं. चेंडू येते मात्र डॉट येतोय. आबू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती. ओके, आबूची गोलंदाजी. समोर फलंदाज आहे तोही आबू. आबूने खेळलेला फटका, चेंडू गॅप मध्ये आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, वंडरफुल ब्युटिफुल स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सुमधुर चौकार. ती 37 रन्स, 37 धावा. अजून 9 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. अबूला पुन्हा एकदा इथे यॉर्क जरूर टाकलाय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल आणि त्याचा फायदा फलंदाजाने लगेच उचललाय. क्षेत्ररक्षक थोडासा लूज राहिला आणि त्या लूज राहिलेल्या मुळे इथे फलंदाजाने फायदा उचललाय. 39 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 4 विकेट गेलेले आहेत. अबू खेळतोय वैयक्तिक 13 धावांवरती, 1 षटकार आणि 1 चौकारांच्या मदतीने. अक्षयचा पुढील चेंडू. खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी, निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र फलंदाजाने सोडून दिलाय, कारण वाईड लाईनच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. 40 धावा, 40 रन्स.
40 धावा धावफलकावरती नोंदवली गेली आहे. अक्षय म्हात्रे उर्फ अबू काबाडे गावाला खऱ्या अर्थानं बिलॉंग करणारा. थोडंसं त्याच्या हाताला इंजुरी झालेली आहे. इंजुरीमधून थोडासाच तो सावरतोय, मेहनत घेतोय, व्यायाम करतोय. पुरी पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा खराब गोलंदाजी येथे मात्र होते. वाईड लाईनवरती येथे यॉर्क करण्याचा जरूर प्रयत्न होता. वाईटसाठी रिव्ह नाहीये, रन आउट आणि वेस्ट हाईट नो बॉल यासाठी रिव्ह्यू आहे. चला सामना सुरू ठेवा, कारण मिनिटं संपत आलेली आहेत. नाहीतर तुम्हाला पेनल्टी म्हणून एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये नेक्स्ट ओव्हरला साठी घ्यावा लागेल. हॅलो, सन्माननीय गिरीश म्हात्रे यांच्या मातोश्री आणि मनश्री शेडगे जी इंडियन हॉकीपटू आहेत त्यांच्या मातोश्री या इथे येत आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. यावेळचा चेंडू फुल टॉस चेंडूला इथे मात्र योग्य दिशा दाखवल्या. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. महागडं षटक ठरलंय. यावेळचा चेंडू फुल टॉस गॅप मध्ये आहे. वाईडेस्ट लॉंग ऑन मधून चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. तिसरा चौकार या ओव्हर मध्ये. अभिषेक नाईक सन्माननीय गिरीशजी म्हात्रे यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या मातोश्री, त्यांच्या मामी आणि मनश्री शेडगे यांच्या मातोश्री यांचं इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 20 मिनिटांचा जो अवधी दिला होता तो पूर्ण झालेला आहे. सो पंच एक एक्स्ट्रा प्लेअर 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यायचा आहे. मग 4 ओव्हर नंतर जास्त लागलाय. 20 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 4 षटकं टाकण्यासाठी 20 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. टाइम निघून गेलेला आहे. सो एक एक्स्ट्रा प्लेअर लागेल. एकोणपन्नास धावा धावफलकावरती. पेनल्टी म्हणून एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये जरूर घ्यावा लागणार आहे, कारण मागील षटकासाठी खूप उशीर झाला. चला जरा स्पीडअप करा. 49 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12.25च्या रनरेटने आतापर्यंत धावा आल्यात. हॅलो, पोयनाड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, मग त्यामध्ये सन्माननीय ठाकूर सर काल क्रिकेट खेळताना सुद्धा पाहायला मिळाले. त्यांचे सर्व सहकारी इथे आलेले आहेत. त्यांचं मी या खारेपाट चॅम्पियन्स लीगमध्ये पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करते. वोट यू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू गोलंदाज आकाश पाटील गोलंदाजीसाठी आला. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळणार, कारण आबूला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. खरं मागील षटकामध्ये आबूने चांगली फलंदाजी केली होती. 1 षटकार 3 चौकार ठोकले होते, 3 वाईट सुद्धा गेले होते, 1 दुहेरी धाव सुद्धा आली होती. तब्बल 23 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या. व्यासपीठावरती आज मात्र बऱ्याचशा मान्यवरांची मांदियाळी येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण आज खारेपाट चॅम्पियन लीगचा अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे. आज क्रिकेट रसिक सुद्धा नक्कीच
रविवार आहे, रविवारचं काम शनिवारी केलं असेल किंवा रविवारचं काम सोमवारती टाकलं असेल. मी सुद्धा आज रविवारचं काम सोमवारवरती ढकललं आहे. तर पाहूया हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आबूला हा चेंडू, बोला इथे मात्र या चेंडूवरती बीट केलाय. विकेट किपर सुद्धा बीट झालेले आहेत. या येणाऱ्या धावा खऱ्या अर्थानं सोने पे सुहागा एके वॉरियर्स परूपाडा संघासाठी. समोर फलंदाज आबू. यावेळचा चेंडू सुद्धा खराब, कारण पंच आमच्या दिशेने वळलेत. विनोद पाटील सर यांच्याकडून इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 55 धावा, 55 रन्स, 55 धावा धावफलकावरती. ओके, या षटकामध्ये किती धावा येत आहेत आत्तापर्यंत? या षटकामध्ये 6 धावा आल्यात. अधिकाधिक धावा मारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. आबूचा हा चेंडू, आबूने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली पोचलाय, झेल पकडलाय. आविष्कारने येथे झेल पकडलाय. फलंदाज आबूला इथे मात्र तंबूमध्ये जावं लागणार. फलंदाज क्रमांक 5 तत्पूर्वी विनंती असेल, अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा विरुद्ध राजाबाई टायगर. सामना संपल्यानंतर, म्हणजेच माफ करा, पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर लगेच आपण टॉसबॉक्समध्ये पोहोचायचं आहे. अप्रतिम. सन्माननीय बांधणगावचे सरपंच शैलेशजी पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू यू प्रितेश. सौरभ. पाहूया हा चेंडू. वीरेंद्र नाईक येथे फलंदाजीसाठी आलेला आहे. मात्र रन आउटची येथे मात्र थोडासा गमतीचा भाग येथे मैदानावरती जरूर झालाय. रन आउटची विकेट जाते. पंचवर्य. न्यू बॅटर स्वरूप मैदानावरती, नॉन स्ट्राइक एंडवरती. वीरेंद्रने येथे मात्र फटका, स्लिप गलीमधून चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला स्ट्रोक येथे आलाय, कारण चौकार आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 500 रुपयांचं प्राइज जरूर आलेला आहे प्रत्येक सिक्सला वीरूसाठी. दिलीप पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा प्राइज, परंतु हा शेवटचा चेंडू येथे मात्र निर्धाव आलाय. षटक क्रमांक 5 पूर्ण झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरशीट वरती आपण पाहतोय 59 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 गडी बाद. पूर्वार्धाचा खेळ आता मात्र पूर्ण झालाय. यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत.
कपिल ठाकूर आमच्याशी जोडलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. ओ टू यू कपिल. थँक्यू सो मच सौरभ. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा माळा विरुद्ध राजाभाई टायगर्स असा सामना आहे. या सामन्याचे नाणेफेकीसाठी सन्माननीय ठाकूर सर, पोईनाड पोलीस स्टेशनचे ठाकूर सर, PSI ठाकूर सरांना मी विनंती करतोय की या सामन्याचे नाणेफेकीसाठी तुम्ही या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. एका बाजूला निखिल पाटील, दुसऱ्या बाजूला निशांत, आणि अशा दोन होनहार, मजबूत, ताकदवान आणि स्टार खेळाडूंच्या मध्ये हे बॅटल असणार आहे. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा म्हणजे अर्थातच अजिंक्य पाटील यांचा संघ, राजाभाई टायगर्स नो डाऊट सन्माननीय राजाभाई केणी यांचा संघ. निखिल पाटील, निशांत हे एकमेकांचे परम मित्र आहेत, सख्खे मित्र, पक्के वैरी मैदानामध्ये पाहायला मिळतील, मैदानाच्या बाहेर नाही. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर जिंकणारा निखिल पाटील आणि अलिबागमध्ये सर्वात पहिली 2 व्हीलर जिंकणारा निशांत उर्फ निशू. तर सरांना मी विनंती करतो या मॅचचा टॉस करायचा आहे. हेड कॉल केलाय, हेड पडलाय. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा संघ टॉस जिंकलाय, फक्त डिसिजन सांगायचंय. फिल्डिंग करण्यात. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा, कारण तुम्ही पाहताय खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025 सीझन फर्स्ट फायनल डे. आणि इन ॲक्शन मध्ये मोन्या सुद्धा असणार आहे, निशू आहे, निखिल आहे, अबू आहे, प्रसाद पाटील आहे आणि वर्ल्ड कप पण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे प्रितेश पाटील समालोचनाची धुरा सांभाळतील. ला थोडंसं प्रमोशन दिले, प्रमोट केले आणि कौस्तुभला जर मोठ्या प्लॅटफॉर्मवर चमकायचं असेल ना तर हा योग्य प्लॅटफॉर्म आहे, ही योग्य संधी आहे. कौस्तुभ समोर आव्हान मात्र खडतर आहे, कारण अलिबाग तालुक्यातील 2 दिग्गज खेळाडू त्याच्या समोर आहेत. प्रसाद पाटील पाहूया कशा पद्धतीने खेळेल. काल मात्र प्रसादला आपल्या नावालौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. आज पाहूया प्रसादची फलंदाजी कशी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती प्रसाद पाटील सज्ज होतोय. मनोज पाटील मंचावर यायचं आहे. मनोज पाटील लगेच या. राईट अराउंड द विकेट ने गोलंदाज सज्ज. ओहो
पहिल्या चेंडूवर फर्निचर डिस्ट्रॉय केले. कौस्तुभ पाटीलने मोठा मासा गळ्याला लावलाय. बिग फिश, बिग विकेट. पहिल्या चेंडूवरती बिहाइंड द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय कौस्तुभ पाटीलने मोठी विकेट प्राप्त केले. प्रसाद पाटीलला मात्र भोपळाही फोडून दिला नाहीये. कौस्तुभ पाटीलची दमदार आणि भेदक गोलंदाजी आपण पाहिली. नवीन खेळाडू आता मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी जातोय. जय पाटील नौखार गावाला बिलॉंग करणारा हा आणखीन एक खेळाडू यंगस्टर आहे. शैलीदार फलंदाजी करण्यासाठी तो सुद्धा परिचित आहे. परंतु कौस्तुभ पाटीलने सुंदर सुरुवात केली. असं म्हणतात की सुरुवात जर शानदार असेल तर शेवट सुद्धा तसाच होतो. वॉल बिगन इज अ हाफ डन. तीच वॉल बिगन आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा संघ अर्थात AK वॉरियर्स परूरपाडा संघासाठी कौस्तुभची भन्नाट गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. वन डाऊन पोझिशनला जय पाटील सज्ज होतोय. जय पाटील आल्या आल्या उडवतो चेंडूला सीमा रेषे बाहेर. मिड विकेट क्लिअर करणारा हा शानदार चौकार. जय पाटीलने स्टेप आउट झाला आणि खऱ्या अर्थानं पहिला चेंडू त्याने फेकून दिला सीमा रेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार गेला असेल ना तरी सुद्धा जय त्याच्यामध्ये असलेली आक्रमकता मैदानावरती दाखवून देतोय. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. लाऊड अपील. पाहूया पंचांकडून कोणता डिसिजन येतोय. दोन्ही पंच आता एकमेकांशी संवाद साधतायत आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय घडलं हे आपल्या समोर येईल. पाहूया आमचे दोन्हीही पंच विनोदजी पाटील यांच्या साथीला राजेश पाटील त्याने डिस्कशन केले आणि अंतिमतः पाहूया कोणता डिसिजन आला. येस इट इज. येथे मात्र फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोठा धक्का. भाग्यवती या मुख्य मंचावर येत आहेत. त्यांचं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा माळा या टीमचे ओनर अजिंक्य पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अत्यंत देखणी गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. कौस्तुभ पाटील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या शानदार गोलंदाजीने चमकलेला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये MD वॉरियर्स लेबी संघाला त्याने मोठं खिंडार पाडले, मोठं भगदाड पाडले. दोन महत्वाच्या खेळाडूंना त्याने मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. MD वॉरियर्स लेबी संघ पूर्णपणे संकटामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे. अशा वेळी तारणहाराची आवश्यकता आहे. याच अंकित पाटीलने काल एकट्याने किल्ला लढवला होता. त्याला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅटिंग करून दाखवायला लागेल. राजेंद्र म्हात्रे यांचा यथोचित मानसन्मान आपण करत आहोत. सन्माननीय पोलीस कमिटीमध्ये असणारे उपनिरीक्षक पोयनाड पोलीस स्टेशन सन्माननीय सरांचा इथे मानसन्मान होत आहे. प्रॉपर्टीज कितकीचा माळा संघाच्या टीम ओनर सौभाग्यवती अपर्णा वहिनी अर्थातच अपर्णा अजिंक्य पाटील इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे होणार आहेत. मी
गिरीश म्हात्रे यांच्या सौभाग्यवतीनं विनंती करतोय की त्यांचं स्वागत करायचं आहे. कौस्तुभ मैदानावरती आग ओकणारी अफलातून अप्रतिम गोलंदाजी करतोय. त्याच्या भेदकतेसमोर फलंदाजाला खेळपट्टीवरती तग धरणं सुद्धा कठीण झालंय. फायर इज पल ऑन हॅट्रिक. कौस्तुभ पाटील हॅट्रिक संपादन करणार का? कौस्तुभची भन्नाट गोलंदाजी मैदानावरती. जयेश कवळे आलाय. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावरती होणारी गोलंदाजी. कौस्तुभ पाटीलने किमया केले, मोठा चमत्कार केलाय. सन्माननीय आंबेपूर पंचायतीचे सरपंच शैलेशजी पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान करण्याची विनंती आयोजकांना करत असताना आयुष्यात सर्व काही हारलात तरी चालेल, पण हिम्मत कधीच हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. ही हिम्मत दाखवले कौस्तुभ पाटीलने. कौस्तुभ पाटीलने टाकलेला हा स्पेल या स्पर्धेतील कदाचित सर्वाधिक महत्वाचा स्पेल होता असं म्हणूया. पहिल्या षटकामध्ये त्रिकूट माघारी परतले एमडी वॉरियर्स लेभी संघाचं. एमडी वॉरियर्स लेभी संघ जो कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा संघ आहे, तो मात्र आता स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. त्यांना संकटमोचकाची आवश्यकता आहे. अक्षय म्हात्रे अबूवरती सर्वांच्या नजरा खिळल्यात, पण मैदानावरती सामना सुद्धा अबू वर्सेस अबू, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानावरती पाहायला मिळेल. एकीकडे संपूर्ण टेस्ट क्रिकेट विश्वातील दर्जेदार फलंदाज म्हणून अक्षय म्हात्रे ओळखला जातो. त्याचवेळी अलिबाग तालुक्यातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून अभिषेक नाईक सुद्धा ओळखला जातो. आणि हे दोन अबू आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आहेत. पाहूया ही बॅटल कसं होईल. पहिल्या षटकानंतर अगदी बिकट नाजूक अवस्था आहे. आत्मविश्वासाचा अभाव पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. आत्मविश्वासाने भरलेली फलंदाजी मैदानावरती होणं खऱ्या अर्थानं गरजेचं. पहिला चेंडू. ओहो, क्या बात है. फ्लॅट, फ्युरियस, फॅब्युलस रिव्हर्स स्वीप. रिव्हर्सचा फटका मात्र पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं अबू थोड्याशा दुखापतीशी झुंज देत होता आणि सौरभ त्याने जेव्हापासून कमबॅक केला त्यापासून तो रिव्हर्सचा फटका अत्यंत चांगला खेळतोय. काल सुद्धा आपण पाहिलं रिव्हर्सचे अनेक उत्तुंग षटकार त्याने लगावले. आज सुद्धा आपण पाहतो अगदी त्याच थाटामध्ये तो फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अभिषेक नाईकचं षटकारानं स्वागत केले. स्वाग से करेंगे हम स्वागत असा मात्र अक्षय म्हात्रेने जाहीर केलं मैदानावरती. वन्स अगेन अबूची कमाल धमाल बेमिसाल. त्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा असून चालत नाही, तर मनगटात बळ असावं लागतं. आणि आपल्या मनगटातील ताकद अक्षय म्हात्रे मैदानावरती दाखवून देतोय. बॅक टू बॅक 2 षटकार चढवलेत त्याने. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला अटेम्प्ट आणि विकेट. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का. थँक्यू. इंडियन रेल्वेमध्ये कार्यरत असणारे सुमितजी पाटील इथे सुमितजी पवार इथे आलेले आहेत. त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर येऊन तुम्ही आसनस्थ व्हायचंय. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. कहाणी में ट्विस्ट. अबू बाद झाल्यानंतर मैदानात कोण येतोय? टाळ्यांचा कडकडाट. मौन या मैदानात दाखल झालाय. कहाणी में
आणि मॅच झाले सुपर हिट सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. रिवचा फटका हा जितका धावा देऊन जातो ना तितकाच तो तुम्हाला अडचणीत सुद्धा आणू शकतो. आणि फुलटॉस वरती जर नुसता प्रहार जरी केला असता तर षटकार जाऊ शकला असता. रिव्हर्स खेळणं खऱ्या अर्थानं अबूच्या अंगलट आले. 16 वरती आपण पाहतोय चौथा खेळाडू बाद झालाय. मोन्या फलंदाजीला गेलाय. पहिला चेंडू फेस करत असताना कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. दबाव वाढतोय, दडपण वाढते, प्रेशर वाढते. आता सर्व काही मोन्याच्या खांद्यावरती आहे. आता जे काही करेल ते फक्त आणि फक्त मोन्या, कारण महत्वाचे खेळाडू तंबूत परतलेत. यावेळी स्ट्रेट ऑफ द विकेट ओव्हर द बॉलर हेड मोन्याच्या बॅट मधना मोठा धमाका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार. रेल्वेमध्ये कार्यरत असणारे आमचे केतनजी पाटील यांचे परम मित्र, त्यांचा इथे यथोचित मानसन्मान होत असताना मी केतन पाटील यांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. इन्व्हेस्ट करतात कारण त्यांना जोखीम नको असते. पण काही लोक शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करतात, जोखीम पत्करतात पण प्रॉफिट मिळवतात. मोन्या हा त्या प्रकारचा खेळाडू आहे. हा शेअर बाजारामध्ये खेळणारा खेळाडू आहे आणि त्याची आक्रमकता आपण पाहिलं. आणि आपण पाहतोय ही स्पर्धा त्याने आयोजित केलेली असे स्पृहा वॉरियरचे गिरीशजी म्हात्रे यांनी काल अनाउन्समेंट केली की त्यांचा संघ जी महाराष्ट्रातील मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा होते रतनबुवा स्मृती चषक त्यामध्ये सुद्धा उतरणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये अक्षय पाटील त्या संघाचं नेतृत्व सुद्धा करणार आहे. त्या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण गिरीशजी म्हात्रे यांना शुभेच्छा देऊयात. 18 चेंडू 32 धावा. काय घडेल मैदानावरती? जयेश कवळे बॅटिंग करतोय. पहिला चेंडू खडे खडे मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. येथे मात्र तुम्हाला चेंडूच्या मेरिट नुसार बॅटिंग करावी लागेल. येथे थोडीशी चूक सुद्धा तुम्हाला अडचणीत आणू शकेल. त्यामुळे येथे तुम्हाला कॉन्फिडन्स दाखवावा लागेल, आत्मविश्वास दाखवावा लागेल. जयेश मात्र आपण पाहतोय वारंवार बीट होते. आणि एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आपल्या स्कोररसाठी. शुभम कन्नुमरे सांगतायत हा या स्पर्धेतील 555वा निर्धाव चेंडू आहे. जयचा फटका फसलाय, मिस टाइम आहे, कॅच होईल का? येस इट इज वेल डिप्लाय. आनंद आता एके वॉरियर्स परुरपाडा संघाच्या डगआउट मध्ये. परुरपाडा संघाने हार न मानण्याची वृत्ती, चिवट वृत्ती, खडूस वृत्ती दाखवले. खऱ्या अर्थानं अफलातून बेमिसाल परफॉर्मन्स प्रत्येक गोलंदाजाने केलाय. 28 वरती 5 विकेट. थोडीशी नाजूक अवस्था, दमदार अवस्था, थोडीशी अवस्था पाहायला मिळते, नाजूक अवस्था एमटी वॉरियर्स लेबी संघाची. पण एके वॉरियर्स परुरपाडा संघ थोड्याशा चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. 15 चेंडू 32 धावा. येथे सामना पूर्णपणे अवलंबून आहे अक्षय पाटीलच्या फलंदाजीवरती. त्यामुळे एमडी वॉरियर्स लेबी संघासाठी अक्षय पाटीलचं शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहणं खूप महत्वाचं आहे. नवीन खेळाडू मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी गेलाय. आविष्कार पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय बीट झालाय.
सलग चौथा चेंडू निर्धावालाय. कमाल केले चतुर चला गोलंदाज सिद्धू पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये कलात्मकता दाखवून देतोय. पुन्हा एकदा डॉट आलाय. करायचं तर काय करायचं, मोठा यक्षपट्टा निर्माण झालाय. सिद्धूने कमाल केले. सिद्धूने आपला अव्वल दर्जाचा खेळ मैदानावरती टाकलाय. ओहो, बॅटिंग पॅराडाईज विकेटवरती दुसरी मेडनोट टाकण्याचा पराक्रम केलाय सिद्धू पाटील या गोलंदाजाने. मनोज सुर्वे याचकडून पारितोषिक आले सिद्धूला या षटकासाठी 1000 रुपयांचं. पाच मिनिटं शिल्लक आहेत, त्यामध्ये तुम्हाला एक ओव्हर कंप्लीट करायची आहे. 28 वरती 5. सामना अत्यंत नाजूक अवस्थेत अडचणीत पाहायला मिळतो एमडी वॉरियर्स लेबी संघ, पण त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे अक्षय पाटील मोन्या. गिरीशजी म्हात्रे यांच्या वतीने रतनबुवा स्पर्धेमध्ये सुद्धा एंट्री करण्यात येणार आहे आणि गिरीशजी म्हात्रे पहिले स्पॉन्सर असतील अलिबाग तालुक्यातील जे रतनबुवा स्पर्धेमध्ये एंट्री करणार आहेत आणि त्या संघाचं नेतृत्व करणार आहे अक्षय पाटील मोन्या. तोच फलंदाज आपण पाहतो आता स्ट्रायकिंग एंडवरती. 28 वरती 5 अशी सिच्युएशन सध्या पाहायला मिळते. सामना अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये सर्वांच्या नजरा खिळल्यात अक्षय पाटील अर्थात मोन्यावरती. कौस्तुभ पाटील आला गोलंदाजीला. ओ काय भन्नाट पिकअप शॉट, अद्भुत अमेझिंग टायमिंग, मिड विकेट क्लिअर करणारा हा ब्रिलियंट ब्युटिफुल षटकार. वन मॅन आर्मी अक्षय पाटील मोन्या अत्यंत फलातूनपणे खेळी मैदानावर करत असताना अलिबाग क्रिकेटचा ब्रँड त्याने मात्र या मॅच मध्ये दाखवून दिलाय. सध्या अलिबाग टेनिस क्रिकेटचा चेहरा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा मोन्याच्या बॅट मधना समोरच्या दिशेने आणखीन एक मोठा प्रहार. मोन्या ऑन दी फायर नाव. सलग 4 चेंडूवरती 4 षटकार लगावलेत अक्षय पाटील मोन्या याने. सन्माननीय शैलेश मारुती पाटील यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी 1,500 रुपयाची देणगी आलेली. थँक्यू सो मच सर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 40 वरती 5. मोन्या ऑन दी फायर. आग गोकणारी फलंदाजी. यावेळी अत्यंत चांगला फटका पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड पॉइंटला येते. काय घडला जाते, डेंजर एंडला मोन्या धावत होता. चित्त्याच्या चपलाईने ही धाव मात्र त्याने कंप्लीट केली. धावा कशा आहेत त्याला महत्व नाहीये, येणारी प्रत्येक धाव आता महत्वाची आहे, मौल्यवान आहे. एमडी वॉरियर्स लेबी या संघासाठी 42 धावा झाल्यात. आता मात्र 9 चेंडू विजयासाठी 18 धावा असं इक्वेशन. टफ फाईट, कट टू कट, नेट टू नेट मॅच मात्र आपण पाहतोय अगदी लास्ट मोमेंटला जात असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू वाईड लाईन यॉर्कर येथे पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये विजयाचा गुलाल कोठे जाईल, या मॅच मध्ये क्रिकेट जिंकेल, क्रिकेटच्या पटलावरचा संघर्ष जिंकेल, पण विजयाचा आनंद कोण साजरा करेल
एमडी वॉरियर्स लेबी की एके वॉरियर्स परुटपाडा, अत्यंत अफलातून लढत पाहायला मिळते. कौस्तुभने प्रभावित केलं होतं, थोडासा महागडा ठरला या षटकामध्ये. 8 चेंडू 18 धावा असं इक्वेशन आहे. 8-18. नेक्स्ट बॉल कौस्तुभ पाटील याचा. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा डिसिजन अंगलट आलाय. येथे मात्र आपण पाहतोय मुन्यापासून वाचण्यासाठी थोडासा चेंडू दूर ठेवला जातोय आणि त्याचमुळे हा चेंडू वाईड आहे असं पंचांनी कळवले. यावेळी टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार, जुळून येते रेशीम गाठी पद्धतीने. चेंडू भिडकावला सीमारेषे बाहेर, षटकार. ब्रँड मैदानावरती अक्षय पाटीलने आक्रमक फलंदाजी करत पूर्णपणे या सामन्याचा नूर बदलवलाय, सामन्याचा कायापालट केलाय. दमदार फलंदाजी, अत्यंत आक्रमक फलंदाजी. कौस्तुभचा या षटकामध्ये खरपूस समाचार घेतलाय. शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू 11 धावा असं इक्वेशन. येथे काय घडलं जाते मैदानावरती, खूप मोठी चुकी केली यष्टीरक्षकाने. चेंडू जर फील्ड केला असता, स्टंपला लागला असता तर वेगळं चित्र. पुन्हा एकदा स्ट्राईक आले मोन्याकडे. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा, अगदी योग्य वेळेमध्ये चौथा षटक कंप्लीट झाले. 6 चेंडू 10 धावा. पाहूया अंतिम षटकासाठी जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे दिली जाईल. मॅच मात्र अगदी रोमांचक अवस्थेमध्ये पाहायला मिळते. एके वॉरियर्स परुटपाडा संघ जिंकणार की एमडी वॉरियर्स लेबी संघ जिंकणार, कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. काटोकी टक्कर पाहायला मिळते. रफ अँड टफ, क्लोज टू क्लोज, नेट टू नेट सामना पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही या संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आणि त्याचमुळे आपण पाहतो या सामन्यामध्ये आता रंगत निर्माण झाले. अक्षय पाटील मोन्या एकाकी झुंज देतोय. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. 9 चेंडू मध्ये 33 धावांची वादळी वेगवान विस्फोटक फलंदाजी त्याने अद्यापपर्यंत केले. 6 चेंडू 10 धावा. साहिल सुर्वेकडे अंतिम षटकाची रिस्पॉन्सिबिलिटी दिली. पाहूया आता मैदानावरती खेळ कशा पद्धतीने रंगेल. स्लॉगवरचा षटक आहे. 6 चेंडू मध्ये 10 धावा करायचे आहेत. अशा वेळी समोर एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे अक्षय पाटील मोन्या याचं. परुरपाडा संघाचा यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे साहिल सुर्वे. तो पाहूया आता महत्वाच्या क्षणी कशा पद्धतीने मैदानावरती गोलंदाजी करेल. राईट अराउंड द विकेटने तो मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू 10 धावा. अत्यंत रंगतदार लढत, अत्यंत रंगतदार रोमहर्षक मुकाबला. निर्णायक षटक, क्रुशियल ओव्हर, रिझल्ट ठरवणार षटक. पहिला चेंडू मिसिट आहे, कॅच होणार नाही होणार. डाऊन द बॉल, अबू आलाय, झेल टिपलाय. मोक्याच्या क्षणी मोन्या बाद. कन्फ्युजन असेल तर पंच काय सांगतायत पहिलं बघा तर.
मोठी विकेट. महत्वाच्या क्षणी साहिल सुर्वेने आपल्या मार्गातील मोठा अडथळा दूर केलाय. मोन्याला त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय आणि आता काय घडेल मैदानावरती. अक्षय कदम बान फ्रॉम झारखंड आता बॅटिंगला आलाय. खऱ्या अर्थानं अक्षयकडे सुद्धा एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करण्याची कॅपॅसिटी आहे. अनेकदा तो जरी संघ बनवत असतो, संघ मेंटॉर असतो, पण अक्षय सुद्धा चांगले बॅटिंग करू शकतो. अनेक चांगल्या स्पर्धामध्ये अक्षयने मोक्याच्या क्षणी षटकार लगावलेत आणि अक्षयला आता त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. सध्या AK वॉरियर्स परूरपाडा संघाने दिमागदार पुनरागमन केले. क्रिकेटचा खेळ या पद्धतीनेच ओळखला जातो. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो आणि हेच तर या खेळाचं सौंदर्य आहे. साहिल सुर्वे गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले मोन्याची आणि आता मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय. आता त्या आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करेल. येथे काय घडलं जाते. चेंडू निर्धाव आला होता पण मात्र धाव येथे कंप्लीट केले. 1 सेकंडचा अटेम्प्ट, सेकंड सुद्धा कंप्लीट. गडबड, गोंधळ, घोटाळा, कन्फ्युजन सर्व काही मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या रनचा रनआउट साठी बघा. रनआउट चेक करा. पहिली रन. रनआउट नाहीये. सेफ रन कंप्लीट झालेली आहे. पहिली 2 धावा आल्यात आणि आता मात्र स्क्रीनवर आपण पाहू शकता कशा पद्धतीने बॅट त्याने ग्राउंड केली होती शेवटच्या क्षणी. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. सामन्यातील उत्कंठा वाढले, उत्कंठा शिगेला पोहोचले. कोण होणार नायक, कोण होणार खलनायक. साहिल सुर्वे सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड. अक्षय कदम बॅक टू द पवेलियन. मैदानावरती एकही जण जाणार नाही. दोन्ही संघाच्या खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती आहे, सामना कोणताही संघ जिंको, कोणीही मैदानावरती जाणार नाही याची दक्षता दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. आणि पंच मैदानावरती त्यांचं काम चोख पार पाडतायत, त्यामुळे पब्लिकला विनंती आहे, कृपया आपण बाहेरून काही आवाज करायचा नाहीये. 3 चेंडू 8 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना अजूनही दोन्ही संघाकडे आहे. अजूनही कोणता संघ जिंकेल याचं भाकीत कोणीही करू शकत नाहीये, कारण येथे इक्वेशन सोपं आहे. मोठा फटका आला तर सामना लेबी संघाकडे, चांगले चेंडू आले तर सामना परूरपाडा संघाकडे. एक मात्र नक्की आहे, जो कोणता संघ येथून आपल्या खेळामध्ये आमूलाग्र सुधारणा करेल तो संघ होईल या माचचा विजेता. सामना रंगतदार स्थितीत, सामना रोमांचक स्थितीत. आकाशाला बॅटिंगला. आकाशने लगावलाय फटका मोठा. सिंगल डबल कंप्लीट झालेली आहे. सिद्धू पाटीलचं कौतुक करावं लागेल. एक्सलंट एफर्ट्स ऑन द बॉडी लाईन. बॉडी लाईन वरती शानदार एफर्ट्स पाहायला मिळालेत. डीजे होता, पण सिद्धूने जे एफर्ट्स केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यामुळे मात्र आपण पाहतोय एक वेगळा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा परूरपाडा संघाला. 4 धावा त्याने वाचवल्यात आणि आता इक्वेशन 2 चेंडू 6 धावा. सामना आणखीन रंगतदार स्थितीमध्ये, सामना आणखी रोमांचक स्थितीमध्ये. रिप्ले आपण पाहू शकता ड्रीम्सक्रिकेट.च्या माध्यमातून कशा पद्धतीने सिद्धू पाटीलने या धावा सेव्ह केल्या. अगदी लास्ट मोमेंटला त्याने झेप लगावली. हा चेंडू अत्यंत महत्वाचा.
चेंडू चांगला, चेंडू आलाय चांगला. आता आता काय घडेल मैदानावरती. एक चेंडू 6 धावा, एक चेंडू ठरवेल या सामन्याचा विजेता संघ. विजयाची माल कोणाच्या गळ्यात पडणार. अक्षय पाटील मोन्याचा एमटी वर असलेली संघ जिंकणार की सिद्धू पाटीलचा AK वॉरियर्स परुटपाडा संघ जिंकणार. लक्ष घ्या, लक्षात घ्या दोन्ही संघाचे कॅप्टन कोणीही आतमध्ये जाणार नाही. सामना कोणी जिंको, दोन्ही संघातील खेळाडू सूचना आहे, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाहीये. खेळाडू असतील, रसिक प्रेक्षक असतील, सर्वांना विनंती, सामना कोणत्याही संघाला जिंको. गोल्डन बॉल या मागचा सोनेरी चेंडू. या चेंडूची किंमत कदाचित 2 लाख असू शकते. 2 लाखाचा हा बॉल असणार आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फलंदाज पाहायला मिळतो आविष्कार. एक चेंडू 6 धावा पाहिजेत. सामना जिंकणार कोण, कोण होणार नायक, कोण होणार खलनायक, विजयाचा नायक कोण असेल. फटका मिस टाइम आहे आणि सामना AK वॉरियर्स परुटपाडा संघाला जिंकलाय. सेलिब्रेशन बंद आहे.